जाऊन प्रश्न विचारला की बाबा एवढा शांत का बसलाय, तसं त्यानं म्हणाला की बाबा काय करू मग. म्हटलं अरे चांगलं शिक्षण घे. मग शिक्षण घेतल्यावर काय होईल. मुलांची शक्ती यावर भाष्य करत असताना मी आपल्यासमोर विषय घेऊन आलेलो आहे. आदित्य साहेब ठाकरे जे महाराष्ट्राचे युवा नेते आहेत आणि ज्यांनी या युवकांसाठी काहीतरी केलेलं आहे, अशा नेत्याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त ही सडेतोड स्पर्धा पूर्ण महाराष्ट्रात घेतली जाते. अशी नाही की फक्त वसईमध्ये आहे. ही जिल्हास्तरीय, विभागस्तरीय आणि महाराष्ट्र स्तरावर घेण्यात आलेली आहे. जिल्ह्यातून 3 स्पर्धक जाणार आहेत, ज्याप्रमाणे तुम्हाला अतुलजींनी सांगितलं. आणि नंतर हे सेनाभवनला खूप मोठ्या प्रमाणात जे स्पर्धक असतील अंतिम विजेते, त्यांच्याबरोबर आदित्य साहेबांसमोर हे त्यांचं वक्तृत्व सादर करणार आहे. काय वाटतं की तुम्हाला या स्पर्धेद्वारे किती आपल्याला मदत होईल देशाच्या विकासासाठी विचारांना मिळणार? तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे 2050चा आपला देश हा विषय आहे. आज युवक आपण बघतो की सोशल मीडिया पूर्ण म्हणजे सोशल मीडिया ही क्रांती आहे कुठल्याही क्षेत्रात. भारताचे पंतप्रधान सुद्धा सोशल मीडियातूनच पुढे आलेले आहेत, आपल्याला माहिती आहे. तर त्याच्या माध्यमातून आज त्या पिढीला भारत देश 2050 साली कसा वाटतो आणि काय असेल, महागाई असू दे, बेरोजगारी असू दे, कोणताही विषय असू दे, या देशातलं वातावरणाबद्दल असलेला राग असू दे, या प्रत्येक विषयावर आदित्य साहेबांचे विचार हे प्रगल्भ आहेत. आणि हे विचार आताचे युवक कशा पद्धतीने पाहतात हे पाहण्यासाठीच ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. महाराष्ट्र, सर्वप्रथम मी निशांत विलास बेडजे. मी युवासेना जिल्हा कार्यकारिणीवर आहे सध्या पालघर जिल्ह्यामध्ये. तर ही आज आम्ही आदित्य साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा प्रोग्राम ठेवण्यात आलेला आहे. तर ह्या संदर्भात तुम्हाला बोलणं इच्छितो की 2050 पर्यंत आपली ही तरुण पिढी पुढे जाऊन भविष्यामध्ये राजकारणात आणि राजकारणाच्या पलीकडे त्यांना बोलण्याची संधी आणि त्यांचे विचार जे आज तुम्हाला बघायला गेलं की सत्ताधारी पक्षांपासून ते नॉन पॉलिटिकल पार्टीचा एजेंडा कुठपर्यंत पोहोचत आले आहे. कालच एक मोठा युवांचा मोर्चा तिकडे दिल्लीमध्ये झालेला आहे. अशी भरपूर नॉन पॉलिटिकल पार्टी पुढे येऊन आज लोकांसमोर येत आहे की तरुणांचे जे प्रश्न आहेत की पुढे जाऊन राजकारणामध्ये काय काय बदल आणण्यासाठी आणि लोकांसमोर ते एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्समुळे पुढे कसं काय करणार आहे त्याच्यासाठी हा स्पर्धा आज नियोजन केलेलं आहे. आज आदित्य साहेबांनी हा प्रोग्राम साऱ्या महाराष्ट्र राज्यभर सगळ्या जिल्ह्यांमध्ये हा प्रोग्राम ठेवण्यात आलेला आहे. तसंच पालघरच्या वतीने आम्ही जिल्हा कार्यकारिणी म्हणून आम्ही हा प्रोग्राम राबवण्यात आलेला आहे. हा प्रोग्राम नवघर माणिकपूर शहर म्हणजे वसई पश्चिम मध्ये होत आहे. तर सध्या किती प्रकारचे स्पर्धक इथे आहेत, कशा प्रकारची रूपरेषा असेल आणि स्पर्धेला मुळात रिस्पॉन्स किंवा प्रतिक्रिया कशी आहे? आता सध्या तरी आमच्याकडे 30 ते 40 रेजिस्ट्रेशन आलेले आहेत. त्याच्यामध्ये वॉक इन पण भरपूर काही आहेत. लोकांनी फोनवर आम्हाला ईमेलद्वारे आम्हाला कनेक्ट केलेलं आहे की आमच्याकडे स्पर्धा कशी होणार आहे, काय टॉपिक असणार आहे आणि तुम्ही कुठल्याही भाषेमध्ये एक मराठी भाषामध्ये प्राधान्य करून पहिला प्रायोरिटी मराठीमध्ये, मग युवांचा पुढे आपलं भविष्य म्हणजे तुम्ही बोलू शकता की बाबा इंग्लिश असू द्या की कुठले आपले भाषा आहेत त्याच्यामध्ये ते लोक हे करू शकतात. एक शेवटचा प्रश्न, एकीकडे वक्ते दाबले जात असताना, गळेचे होत असताना तुम्ही खुला मंच वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने देतात, तुम्हाला वाटतं का ह्याने युवांमध्ये परिवर्तन होईल आणि देशाला त्याचा फायदा होईल? नक्कीच होईल, कारण की आता एक स्पर्धक सोडून बाकीचे पण परीक्षक, मग त्यानंतर बाकीचे मंडळी, सिनियर मंडळी इकडे येणार आहेत. त्यांच्या समोर हे सगळे मतं मांडले तर त्यांच्याही मनामध्ये परिवर्तन येऊन सगळ्यांकडे म्हणजे एकाचे 2, दोघांचे 4 आणि 4चे 16 असे करून वाढत जाणार हे सगळे विचार. साधारण बघाल तर सर्वप्रथम तर युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज पूर्णपणे महाराष्ट्रभर वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा संपूर्ण जिल्ह्याभरातनं एक तरुणाईला किंवा युथ जनरेशनला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा, चांगला वक्ता याच्यामध्ये घडावा आणि तरुणांनी राजकारणाकडे वळावं याकरता एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम हे युवासेना पालघर जिल्ह्यामध्ये करत आहे. एकीकडे आजचे युवा मोबाईलमध्ये गुंतलेले असताना, सोशल मीडियावर गुंतले असताना
त्यांना खरंच भाषण जमेल का ही एक भीती आहे, परंतु जर त्यांनी भाषण केलं तर ते समोरच्याला झेपेल का अशी भीती वाटते का? नाही, सामान्य म्हणजे जे आता सामान्य नागरिक आहेत ज्यांचं राजकारणामध्ये काही पैलू नाही किंवा काही गोष्टी त्यांना माहिती नाही आहेत. पण सर्वसाधारण आपण शाळेतनं निबंध स्पर्धा, त्याच्यानंतर वक्तृत्व स्पर्धा ह्या करत आलेलो असतो. आणि वक्तृत्व म्हटल्यानंतर बोलण्याची पद्धत, कार्यप्रणाली या सगळ्या गोष्टीशी निगडीत असलेल्या गोष्टी असतात. आणि प्रामुख्याने या वक्तृत्व स्पर्धेमध्ये आपण जेवढं लोकांशी कनेक्टेड राहू किंवा सामान्य जनतेच्या विषयांवरती आपण जितके त्यांच्या हृदयाशी भिडेल असं वक्तव्य करू किंवा त्यांना जी भाषा समजेल असं बोलू, ते माझ्या मते वक्तृत्व एकदम चांगलं असू शकतं. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे लोकांच्या मनातल्या ज्या काही गोष्टी असतील त्या आपल्या भाषणामध्ये मांडायच्या आणि त्या लोकांच्या काळजाला लगेच भिडायच्या. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की आताची पिढी जी मोबाईलवरती बघते किंवा अन्य काही गोष्टी करतात तर त्यांना ते जमेल का. पण प्राथमिकता पाहिली तर आपण थेटपणे त्या याच्यावरती बोलू शकतो, एखाद्या विषयावरती बोलू शकतो, अभ्यासपूर्ण बोलू शकतो. त्याच्यामुळे लोकांच्या मनाला पटेल, लोकांच्या काळजाला भिडेल अशा सामान्य भाषेत बोललं तरी ते वक्तृत्व चांगलं होऊ शकतं असं मला वाटतं. युवासेना नेहमीच युवांच्या मध्ये काम करत असते, पण हे जे युवा येणार आहेत, हे जे मुद्दे मांडणार आहेत त्याची नोंद घेतली जाणार आहे का आणि ती आपल्या पक्षामध्ये जर गरज असेल तर त्याचा विचार करण्यात येईल? नाही, साहजिकच आहे. कारण की कसं आहे, कुठेतरी तरुणांनी राजकारणाकडे यावं. कारण की कसं आहे, आजच्या या युगामध्ये 8 तास नोकरी, शनिवारी हाफ डे, रविवारी सुट्टी या दैनंदिन जीवनामध्ये लोक व्यस्त आहेत. आपण याच्या जगात जन्माला आलो आहोत. ते आपल्याला सुद्धा एक समाजाला काहीतरी देणं आहे आणि समाजाचं सुद्धा काम आपल्या कामासोबत झालं पाहिजे. समाजाकडे सुद्धा आपलं लक्ष असलं पाहिजे. नागरिकांचे प्रश्न असतील किंवा अन्य कुठले प्रश्न असतील तर त्या निमित्ताने या तरुणाईला आकर्षित करून किंवा वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना चांगले एक प्लॅटफॉर्म देऊन, त्यांना प्रोत्साहन देऊन, त्यांना एक चांगला वक्ता, चांगला युवा नेता घडवण्याचं काम हे युवासेना सातत्याने करण्याचा प्रयत्न करते. त्याच निमित्ताने एक युवकांना पालघर जिल्ह्यामधील असेल, वसईविरामध्ये असेल, विक्रमगड असेल, डहाणू असेल, पालघर असेल अशा संपूर्ण या जिल्ह्यातील रचने असलेल्या तालुक्यामधून, शहरामधून, विभागामधून आज अनेक तरुण इथे येणार आहेत. एक शेवटचा प्रश्न सर, तुम्ही वक्ता म्हणून नेहमी बोलत असता, परंतु आज श्रोता म्हणून तुम्ही ऐकणार आहात. काय अपेक्षित आहे, म्हणजे काय प्रकारे, कोणत्या प्रकारचे मुद्दे तुम्हाला ऐकायला आवडतील? नाही, म्हणजे पाहायला गेलं तर प्राथमिकता अशी आपली आहे की श्रोता म्हणून ऐकण्यात फार इंटरेस्ट जास्त असावा. कारण की श्रवण केल्याने प्राप्त सर्व काही आहे असं मला तरी वाटतं. नवीन पिढी आहे, नवीन पिढीकडनं काहीतरी शिकण्यासारखं असतात, जुन्या पिढीकडनं काही अनुभव मिळतात. पण नवीन पिढीकडनं सुद्धा काही गोष्टी शिकण्यासारख्या, काही गोष्टी ऐकण्यासारख्या असतात. त्यांना आवर्जून आज ऐकायला मिळतील असं मला वाटतं. धन्यवाद. थँक्यू. जय महाराष्ट्र. आमचे पर्यटन आणि पर्यावरण या खात्यातील फरक ज्यांना समजला असे मंत्री आमचे पक्षप्रमुख, युवासेना पक्षप्रमुख माननीय आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेकडून राज्यभर ही सडेतोड वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येते आहे. यामध्ये विशेषतः तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा युवासेनेचा एकमेव उद्देश आहे. या उद्देशाने आम्ही हा वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे आणि या वक्तृत्व स्पर्धेमध्ये सर्वांना सहभागी होण्याचं मोठ्या प्रमाणात आवाहन आम्ही करत होतो. परंतु आता किती स्पर्धक यामध्ये सामील होतात त्याच्यावर आहे. एकीकडे युवा सध्या मोबाईलवर वरगडले असताना त्यांना अशा ठिकाणी मैदानी खेळ किंवा मैदानी कार्यक्रमामध्ये सामील करून घेणे, सुरुवातीला गोष्टी होत होत्या, आताही तुम्ही प्रयत्न करताय. काय अपेक्षित आहे युवांकडून? युवांनी अशा वक्तृत्व स्पर्धा असू दे किंवा आता मैदानी खेळ पण युवासेना यापुढे घेणार आहे. त्यामध्ये मोठ्या संख्येने युवांनी सामील झालं पाहिजे आणि युवासेना एक तरुणांना एकमेव उद्देश हाच आहे तरुणांसाठी की त्यांनी या सर्व व्यासपीठाचा सोनं केलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. एकीकडे तुमचे विषय पाहिले तर विषयामध्ये तुम्ही 2050चा देश किंवा युवांचा राजकारणामध्ये सहकार्य याबद्दल बोलताय. कशा प्रकारे तुम्ही बघतात या विषयांना की युवांनी किती गांभीर्याने या गोष्टीकडे दखल घेतली? खरं तर आता देशभर एवढ्या मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढ झालेली आहे, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्याच्यामध्ये तरुणांच्या भविष्याचा मोठा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो आहे आणि या सर्व प्रश्नांना पण युवासेना कुठेतरी अतिशय गंभीर झालेली आहे आणि या सगळ्या प्रश्नांसाठी आता युवासेना रस्त्यावर उतरणार आहे आणि तरुणांना जितक्या मोठ्या प्रमाणात ज्या सोयी करून देते त्या युवासेना करणार आहे. एक शेवटचा प्रश्न, कशा प्रकारे स्वरूप असणार आहे, मान्यवर कोण असणार आहे आणि किती आतापर्यंत नोंदणी झाली आहे? आमच्या आतापर्यंत 20 ते 25 नोंदणी झालेल्या आहे आणि या विभागस्तरीय, जिल्हास्तरीय, विभागस्तरीय आणि राज्यस्तरीय अशा 3 स्तरामध्ये या वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. त्यामध्ये जिल्हा स्तरामध्ये
3 विजेते आपण नेमणार आहे. हे 3 विजेते पुढे विभाग स्तरावर जाणार आहे. विभाग स्तरामधून 8 असे नेमून ते पुढे महाराष्ट्र राज्यासमोर उद्धव साहेबांनी आदित्य साहेबांसमोर आपलं वक्तृत्व सादर करणार आहे.